जळगाव तालुक्यातील उमराणी गावात जिल्हा परिषद शाळेला गेट आणि ब्लॉक बसवण्यात आले। विद्यार्थी आणि शिक्षकांनी समाधान व्यक्त केला। रहदारीस अडथळा आणल्याप्रकरणी विसरवाडी तालुका नवापूर येथे एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। नंदुरबार शहरात दुचाकी लपास होण्याचे प्रकार वाढले। 2 दिवसापूर्वी पुन्हा एक दुचाकी लपास झाली। याबाबत उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। निष्काळजीपणे ट्रॅक्टर चालवून एकाच्या तळहाताच्या पंजाला दुखापत केल्याची घटना नडगव्हाण तालुका अक्कलकुवा नजीक घडली। याबाबत तळोदा पोलिसात अपघात नोंद करण्यात आली। शासनाकडून धोरणात्मक निर्णय व्हावा असा प्रस्ताव तयार करून राज्य शासनाकडे दाखल झाल्यानंतर वर्षभरात धोरणात्मक निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी डॉक्टर धनंजय गोगटे यांनी शुक्रवारी येथे झालेल्या बैठकीत दिली। शहादा शहरात भटक्या कुत्र्यांनी घराबाहेर बांधलेल्या 3 शेळ्यावर हल्ला करून ठार केल्याची घटना घडली। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। तळोदा येथे नगरपालिकेचे वीज बिल तब्बल 22 लाख रुपये थकीत असल्यामुळे तळोदा शहरातील काही ठिकाणी वीज जोडणी तोडण्यात आली असून पथदिवे बंद करण्यात आले।